जय शिवराय मित्रांनो. तर रायरेश्वर ते महाबळेश्वर या भटकंतीमध्ये आपण पहिल्या भागात कंकवाडीतून कुकुरण्याची वाट चढलो. रायरेश्वर पठारावर पोहोचत रायरेश्वर महादेव आणि महाराजांना वंदन केले. नंतर रायरेश्वर पठारावरून निसणीचा दरा ही वाट उतरून जांभळी गावात पोहोचलो. तिथे शाळकरी पोरांच्या भातावर पोट फुल केली आणि कोळेश्वर पठाराच्या वाटेला लागलो. तर या भागात आपण कोळेश्वर पठाराच्या दोन वाटा बघणार आहोत, रायकनची वाट आणि बेटकावण्याचा दारा. जांभळीतील शाळेच्या उजव्या बाजूने आता मी बंधाऱ्याकडे चालत चाललो. हा समोर आता जांभळी धरण, तो बंधाऱ्यावरून पुढे जात वरती कोळेश्वरची चढाई. शेतात काम करत असलेल्या बाबांना कोळेश्वर पठाराची वाट विचारली. हे धरू ना समोरच मधलं. बर बर. हा बंधाऱ्यावरून चालत असताना धरणाच्या पाण्यात पुढे कोळेश्वर पठार, निळशार आकाश आणि पांढऱ्या शुभ्र ढगांची सुरेख सावली पाहायला मिळाली. होय, डायरेक्ट मारायलाच का? आता इसरळ सरळ वरच ना? हो, कोळेश्वर. चालेल चालेल, धन्यवाद. बंधाऱ्यापासून उजवी घेतल्यानंतर ही मळलेली वाट येते. नंतर सरळ न जाता आपल्याला लेफ्ट घ्यायला लागतं. नंतर इथून पुढं आता वाट सोडायचीच नाही. नंतर आपल्याला पुढं किरुंडे गावातून एक येणारी वाट मिळेल आणि मग आपण कोळेश्वरावर जाऊ. तर कोळेश्वराचं ठाणे आणि कोळीवाडा आहे, त्याचे 2-3 घरं आहेत. बघूयात. झाडी भरल्या वाटेची ही निवांत चढाई. पूर्ण जंगलपट्टा आहे. गाड्यांनी चढायला सुरुवात करता डुलका हाणलाय. अक्षा, ऐ चल, 12 वाजले, चल उठा उठा उठा. झाला ब्रेक आता. वरून आले कोणतरी. ए उठ वाटला. ऐ अरे वा, अरे वा, फायनली फायनली. येस. शाखा फक्त पण इन्स्टावरती बोललोय. नमस्कार. नमस्कार. ठिकठिकाणी आपल्याला हे गव्यांच्या पावलांचे ठसे दिसत आहेत. हे भले मोठे. कधी आले असतील. बऱ्याच ठिकाणी उकरलेलं पण आहे. म्हणजे प्राण्यांची येच आहे या वाटेवरून, कारण की एवढं घनदाट जंगल. पण रात्री ऍक्टिव्ह असतील ते. आता तरी कुठे काय हालचाल नाही. अक्षय आलाय ना रे. आमचा अक्षय डपालाय. आता आपण सपाटीवर पोहोचू थोड्याच वेळात. तिथून एकच टप्पा राहील आपला. सावलीतून चढाई आहे पण अंगावली आहे. पहिली झाडीतून बरं वाटलं, पण आता हळूहळू ऊन लागायला सुरुवात झाली. अरे चिरा आहे काय? पूर्ण दगडी काठी कोरीव चिरा दिसतोय बघा. हे कोळेश्वराचं काहीतरी असेल. पहिल्या काळात लोक येत असतील. ठिकठिकाणी पायऱ्यांचे अवशेष असू शकतायत. हा बघा ना, एकदम कोरीव आहे कातळ. आम्ही आता शेवटच्या टप्प्यात आलो कोळेश्वर पठाराच्या. इथून पुढे आपण एक चढाई मारली की पठारावर जाऊ. इकडे आता आमचा उद्याची भटकंतीचा प्रवास दिसतोय.
जो की कोळेश्वरावरून आपण उतराई करून पुढे राम्याचा दरा किंवा खाकर दरा या 2 वाटांपैकी कोणती जास्त मळलेली असेल तिने जाऊ. म्हणजे जास्त करून त्या वापरात नाहीच आहे तो वाटा. उद्याची कसरत आहे मोठी, कारण की जोरमधून सलूचा दरा चढून जायचे, कोळेश्वर पठारावर जायचे. तिथून आपल्याला खालचा कोकणचा नजारा एकदम भारी दिसणार. सह्याद्रीच्या ज्या रांगा खाली सुटल्यात एकदम जबरदस्त नजारा असेल तो. नंतर आपण ओवाचा दरा उतरून सलूचा किंवा खाकर दरा चढून कोळेश्वर पश्चिम बाजूला आपण पोहोचतो. नंतर आपल्याला पूर्ण हे पश्चिम पठार आपलं कोळेश्वर आपलं रायरेश्वराचं पठार चालत येऊन पलीकडे दानवलीत उतरायचे. तिथं आपला प्रवास हा 2 दिवसाचाच संपूर्ण होईल. समोर आता सावलीत गेल्या आपण उतरवलेला निसणीचा दरा, रेग्युलर रूट रायरेश्वराचा. इकडे केंजळगड दिसतोय, कमळगडाची डोंगर रांग दिसते. आता इथून मस्त आपल्याला कातळातून मस्त असा भारी रूट आहे वरती जायला. पायऱ्या आहेत. अक्षय आहे ना व्यवस्थित? अरे होणार ना? करणार ना. मी असल्यावर सगळेजण करतात. तू म्हणलं होतं बरं खायला काढ ना थोडं. खायला काढणं भूक लागली. बिस्किट आहेत ना? काढ. तवा कुठं थोडं चढल. केंद्रगडच्या पलीकडच्या टप्प्यातलं काय केंद्रगडच्या पलीकडच्या टप्प्यात बघ दुसऱ्यामध्ये काय रोड आहे. हे रोएडा कुठे रोएडा राहिला इकडं आतमध्ये ते नाही दिसत. आता थोडा ब्रेक घेतलाय आम्ही, एनर्जी कमी पडायला लागली. तर आता आपण अशा पॉईंटला आलोय की ही जांभळी गावातून येणारी वाट, इकडून येणारी किरुंडे गावातून, आणि मग ही दोन सरळ जाते ती कोळेश्वर पठारावर जाते. किरुंडे गावातून पण तुम्ही कोळेश्वर पठारावर येऊ शकता. इथे दोन्ही वाटा एकत्र मिळून मग पठारावर जातात. आता आपण पोहोचलोय कोळेश्वर पठाराच्या शेवटच्या टप्प्यात. इथं नैसर्गिक कातळात मस्त मधोमध पायऱ्यांची वाट, भारी एकदम. ती चढून आपण पठारावर पोहोचतोय. आपण आलेलो आहे फायनली कोळेश्वर पठारावर. धूम धरण इकडे आता कमळगड स्पष्ट दिसतोय, आणि हे पूर्ण विस्तीर्ण असं कोळेश्वराचं पठार. मागे पठाराच्या मागे पाचगणी महाबळेश्वर पठार दिसते बघा, टॉवर दिसत आहेत त्याच्यावरचे. इकडे समोर केंजळगड, हे रायरेश्वरचं विस्तीर्ण पठार आपण उतरून आलेलो. आणि इकडे समोर पांडवगड, इकडे नवरनवरी डोंगर. कोळेश्वर पठारावरला कोळीवाडा आजी दिसत आहेत. नमस्कार बाबा. होय, आता मंदिर किती लांब आहे? थोडंच आहे ना? जोर मध्ये उतरतोय आहे ना? हा, गाव बोर बोर बोर. हा, तुम्ही आता एवढंच एकटंच घरी इथं? मग ते त्या घरातली कुठे? खाली गेली ते खाली. मग तुम्हाला जर असं राशन वगैरे आणायचं म्हणलं तर कुठे जाता? डोंगरानं वर आणायचं. चांबडी जातं कुठं गावात? किरुंडे किरुंड्यात सोपं आहे का जायला? सारखंच आहे. हा, इथं आता गुरं आहेत का तुमची? हो, आणि शेती बिती काय? काय
काही नाही हो. आपलं दूध दुभत्यावच. हो आणि प्राणी पण दिसते तिथं. असतेच की. आता येता येता बरेच गाव्यांचं पावलं होती बरीच. हा गव्यांची अस्वल आहेत काय? अस्वल नाही कुठं बाबा माहिती. हं? ती देवाची झाली तेव्हा काय आजूबाजूच्या सगळ्या गावातले येतात का लोक? कार्तिकीमध्ये होय. तर आता आजी पण आपल्याबरोबर मंदिरापर्यंत येत आहेत, कारण की त्यांची गुरं तिकडे गेलेत कमळगड बाजूला. तर ती आता हाकत आणायचेत परत इकडं, त्यामुळं तिथपर्यंत आपल्याला सोबती आहेत त्या, त्यामुळे वाट चुकायचं काय टेन्शन नाही. दोघं आलेत आजी बाबा. इथं पाठी लावली आहे बघा, स्वयंभू श्री शिव कोळेश्वर मंदिराकडे. इकडं मंदिर आहे. आता इकडे जायचं आपल्याला जोर गावाकडे. हे पुढं रानाकडे जाते वाट. आता आपण दर्शन घेऊन येऊ द्या कोळेश्वराचं. कोळेश्वर महादेव. पूर्ण घनदाट जंगलात वसलेलं हे कोळेश्वराचं उघड्यावरचं राऊळ. कोळेश्वराचं हे नितांत सुंदर जंगल, एकदम घनदाट, आणि यातील ही सुखद अशी चाल. आपण चाललोय आता जोर गावाकडे, जो की कोळेश्वर पठारावरून आपण आता बेटकावण्याची वाट उतरून जोरगावी जाणार आहे. थोड्याच वेळात आपल्याला क्षेत्र महाबळेश्वराचं पठार दिसेल. हे जंगलातून बाहेर पडल्यानंतर कोळेश्वराचं जंगलाने गजबजलेलं पठार. आमची तिकडून येताना थोडी चुकामुक झाली. आम्ही कमळगड बाजूला गेलेलो, लगेच चूक सुधारून जोरगावाची वाट पकडली. नाही तर बराच वेळ जाऊ शकतो. इथे वाटाड्याची खरंच गरजच आहे, जे भटके नवीन असतील त्यांच्यासाठी. आता वाजलेत 2:45. भुका लागल्यात जोरात, अवस्था पण बिकट झाली. आता जरा घरून आणलेली चटणी आणि चपाती कांदा जोरात बेते. आता सुट्टी देऊ नका. कोळेश्वर पठारावरून आता आपण बेटकावण्याचा जरा ही वाट उतरायला घेतली आहे. आता ही वाट उतरून आपण जोरमध्ये जाऊ. पूर्ण झाडी भरली वाट आहे. थोडं मोठ्या टप्प्यात गेलो तर आपल्याला पुढं क्षेत्र महाबळेश्वराचं पठार दिसेल. तुम्ही आता पुढे बघू शकता जुनं महाबळेश्वराचं पठार लांबलचक. इकडे पाचगणी, आता इकडे जोर गाव आहे खाली, तिकडे उतरायचं आपल्याला. हे बलकवडी धरण आहे. बलकवडी तर बलकवडी धरणाचा जलाशय दिसतो. नाही दोन तिकडं बलकवडी इकडे. हे आता कोळेश्वराचाच भाग, कोळेश्वर पठाराचा. त्याच्या मागे आपल्याला पाचगणीचं पठार दिसते. हे बलकवडी जलाशय. इकडे आल्यानंतर हे जुनं महाबळेश्वराचं लांबलचक पठार. इकडे खाली जोरगाव, आणि इकडूनच आपण डेबे वस्तीची वाट चढून वरती जाणार आहे क्षेत्र महाबळेश्वरला. तिथं देवस्थानावर माथा टेकवून आपण गणेश घाटाने खाली येणारे परत जोरमध्ये आपला मुक्काम असेल. इकडे बघू शकताय तुम्ही कृष्णा नदी, या बाजूला
भैरीची घुमटी. जोरमधून पण ट्रेक करत आपण भैरीची घुमटी अजून ढवळे घाटाने खाली जाऊ शकतो. ढवळ्यात असा भारी परिसर या. ही अशी आम्ही धारेनी या झुडपांतून वाट उतरत आलोय. अतिशय उताराची, अगदी पळत पळत हे थोड्या सपाटीला आलोय. आता परत उतार सुरू झाला. आता वाजत आले 4. अजून आम्हाला जोरगावी पोहोचायचंय. नंतर महाबळेश्वराचा पठार चढायचंय. थोडंसं गणित जुळतंय का नाही हे टेन्शन आहे. बघूयात आता कसं काय होतंय. लाकूड फाट्याला गावातली मंडळी आलीत. आजी किती वेळ लागेल अजून जोरला जायला आणि आपली महाबळेश्वरला चढायला? का हो? हा अशीच असेल ना वाट डे व्यवस्थेची आणि पलीकडे गणेश घाटाची. म्हणजे आम्ही डे व्यवस्थेने वरती जाणार आणि गणेश घाटाने खाली येणार. मग गणेश घाटात अंधार झाला तर येता येईल ना? नाही बैरीच्या गुमटीकडे नाही जाणार. नाही नाही रात्रीचं गणेश घाटाने येऊ शकतो ना खाली. म्हणाले नाही चांगली वाट. फायनली 4:10 झालीत. आपण आलोय जोर गावात. ही आपण उतरलेली बेटकावण्याची वाट. बेटकावण्याचा दारा. मागे क्लाउड बघा कसले भारी दिसत आहेत. निळ्या निळ्या आकाश, पांढरे पांढरे ढग आणि हे जोरगाव. गजबजाट चालू आहे लहान मुलांचा. जोरमध्ये मस्त फक्कड चहा. चहा पिऊन तरतरी आली आहे. ते वाजलेत 4:45. आपल्याला महाबळेश्वराचे पठार चढायचे. बाबा तर बोललेत 8 वाजतील जवळ. बघूया आता काय होते. चालते. हे आवरा आवरा. हे आवरा. काका चुकी झाली माझी. चला आता आम्ही चाललोय डेबे वस्तीच्या वाटेने वरती महाबळेश्वरावर. किती वाजता येत अंधार होतोय. टॉर्च वगैरे घेतले सगळ्यांनी. पूर्ण तयारीनिशी बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत एकाच जागी. जास्त ओझं नको म्हणून लवकरात लवकर फक्त परत यायचंय. अंधार तर होणारच आहे. मामा आलेत थोडी वाट दाखवायला. कृष्णा नदी पात्र. मामांनी आम्हाला गणेश दाराच्या वाटेला म्हणजे गणेश घाटाच्या वाटेला लावून दिले. आता आम्ही चढतोय गणेश घाट. पूर्ण आता अंधारून आले. थोड्याच वेळात अंधार होईल. बघूयात किती वाजता येत आता वरती गणेश मंदिरापाशी पोचायला. 5 वाजले आता. तर आम्ही आत्ता चढतोय गणेश घाटाची वाट. तर तुम्ही बघू शकता एकदम मळलेली आहे. छान एकदम. तर जोर गावातील बरीच लोक वरती कामं धंद्याला जातात महाबळेश्वरला. त्यामुळे त्यांची दररोज या वाटेवर ये जाय. त्यामुळे ही एकदम छान मळलेली आहे. चुकण्याची काहीच शक्यता नाही. काय कामाला वरती दररोज येतो या वाटेने. त्यामुळे एवढी चालली मळलेली. हा खाली चालतंय का वर चालतंय? वर चाललंय. ही गणेश घाटाची वाट ना? हो. आणि डे व्यवस्थेची वाट. डे व्यवस्थेची व्यवस्थितच्या बाजूला राहिले. पलीकडे राहिली. हो. येताना अंधाराचं उतरता येईल का त्या वाटेने? येईल म्हणजे अशीच वाट आता चाललंय हा मळलेली आहे ना. टॉर्च वगैरे आहेत आमच्याकडे. आता वर तुम्ही एकदम गेलो ना तर खाली गेलो तिथे एक वाट फुटलेली आहे. हा अशी बघा तिथे असं ठाळ वगैरे ओले टाकलेलेच हा. जे लोक आले ते मागून गेलीत खाली मागल्या वाटेनं. ती तिकडची वाट कोणती? ती बी आपल्या इथे दंगर वस्तीत जाते वरच्या. हा हा त्या बाजूनं डेबे वस्ती ओके. आणि हे जोर मध्ये जाते. चालते. तिथं आलं आता गेल्यावर तिथंच पहिलंच आता बघायचं.
मग ती लेफ्टला जाते हा तिथं फाटा पडतोय हा का तळापाशी? हा खालीच एकदम. आता इथून तुम्ही खडकीहून वर गेला ना पाणी एक लागेल, पाण्यापासून वर गेल्यावर एक वाट गेलेली, फक्त एकच वाट आहे खाली. चालते हा, तिथं मग ती वळून परत जोर मध्ये येते. मग म्हणजे ते डायरेक्ट व्यवस्थित जाईल आणि व्यवस्थितून इकडे यायचं म्हटलं मग परत असं तुम्हाला खालून परत इकडे यावं लागेल. चालेल चालते धन्यवाद. हे आता समोर आपण बेटकावण्याचा दरा उतरलेला ती वाट कृष्णा नदी. इकडे आता समोर आपल्याला कमळगड दिसतोय. थोडी चढाई बाकी. एका टप्प्यानंतर आपण पठारावर पोहोचू. आता मी नंबर घेतलाय की मला खाली आल्यावर कळलं ते आम्ही गप्पा मारत असलो खाली तेव्हा सांगितलं. किती वाजता मला सांग, वापस कधी येणार? आता लगेच वरती टच करून लगेच येणार. नाही बाबा, कस्टमर फुल एक तर तुम्हाला दर्शन भेटणं. दर्शन बिर्शन काय नाही आम्हाला, फक्त कृष्णाबाईचं दर्शन घेतो आणि येतो लगेच. उशीर होईल तुम्हाला, अंधार पडेल. पडू दे की मग. ऐक, कारण का तुला सांगते, इकडे जनावर भरपूर येत वाटेल. गहू असतील. गव्व नाही दिवटी अडवत्यात. आमची पळताना बोई थोडी होती. होय मग ते सांगते. आणि एक तर ना लवकर ये. नाही लवकर येतो. हा बॅटरी खाली आहे. हो तुमचेच. अजूनही तर वाटतं. बरं ठीक आहे, तुला यायचं पण लवकर ये. बरं कुठे शिरवली तर आता? हा, कुठे शिरोडला राहता म्हणजे तुझ्या आत्याच्या तिथं. आत्याच्या इथं पण पोरगी होती. आता आजी वारली की? वणी होती. आजी वारली आता. कधी वारली की? आता सोमवारी 13 वाई. होय. हो. मग तिथं आमची बारकी थोरली म्हणजे माझ्या 2 नंबरची पोरगी तिथंच होती. आत्याच्या बारकी तिथंच होती. कुठल्याकडलं माझं घर आहे. होय. हो, रघुनाथ आहे ना, रघुनाथच्या घरात. आता मला नाही एवढं माहिती, कारण की तिकडे जाणं जास्त नाही. पुण्याला राहतच ना म्हणून साठी. बरं आता जा. हो, आणि लवकर. गंगात जा, गंगातनं दर्शन घे, कृष्णाबाईचं दर्शन घे पटक्यान जा, कारण का लय उशीर होणार आहे तुला जायला. चालतंय. लवकर परत माघार आहे. हो आलास तर पाहिजे तर फोन कर, मी त्याला अर्ध्या वाटेसरा पाठवते. चालतंय. आणि चुकू नकोस आता. नाही आता चुकायचं काय नाही. आता येताना फक्त डे व्यवस्थेच्या वाटेने येतो. कुठल्या नको तिकडं गेलास तर तिकडं परत तुला त्रास होईल. नाही होऊ द्या. आता आमचं कसं आहे, आम्ही मेन हेतू आमचा ह्या वाटा करणंच आहे. पण तू किती वाजता येशील? तुला 10 वाजतील करत यायला, माहितीये का तुला? नाही ती पण मळलेली वाट आहे ना. मळलेली वाट आहे, पण तू तिकडनं जाशील, तिथून जाशील परत तिकडनं येशील आणि तिकडनं परत राऊंड मारून तुला हो धरणाच्या त्या पुलापाशी यायला लागेल. हो, तू वाटा बघित चालेल जा आणि लवकर ये. हो चालेल. हो चालेल. हा 6:10 झालीत. आता आपण पोचलोय शेवटच्या टप्प्यात गणेश घाटाच्या. मस्त दगड रचून बनवलेली वाट. या मस्त दगड रचून बनवलेल्या पायऱ्या आपल्याला घेऊन येतात बाप्पांच्या इकडे. या गणपती बाप्पांमुळेच या घाटाला गणेश घाट नाव पडले. मावळतीचा सूर्य काय दिसला नाही ढगाळ वातावरणामुळे, पण इकडे लालबुंद झालेले ढग आणि त्याची या बलकवडी धरणात पडलेली लाली. हे प्रभू. जिद्दीला पेटलेली धुरा टीम सकाळी 7ला रायरेश्वर पासून ट्रेक स्टार्ट केल्याच्या बेस पासून कंकवाडीतून, आणि रायरेश्वर कोळेश्वर असे पठार ओलांगत आम्ही आता आलोय या कृष्णा नदीच्या खोऱ्यात जोर गावात. आणि तिथून 5:15 वाजता आम्ही जोरमधून स्टार्ट केला गणेश घाट चढून. बरोबर 6:10ला आलोय. हे गणपती बाप्पांची मूर्ती आणि थोडा अनुभव घेऊया आपल्या सवंगड्याचा. काय बोलशील अक्षय? शब्द पण फुटणार का? एवढी लागली. बरं रोहित, तुला कसं वाटलं? बऱ्याच दिवसांनी धुळा केलाय आपण. एका दिवसात आपण 1, 2,
3, 4, 5 आणि उतरताना म्हणजे 6 वाटा करणार. तर हाय अजून थोडस पोटात भेटलं तर अजून थोडस चालू शकतो, पण आज तर नाही चालू शकत. लय आज लय ताणले पाहायला. हे आज आमच्यात नवीन सामील झाले आहे. अजित, तुला कसं वाटलं दुराळा बरोबर येऊन? दुराळा झालाय 6 वाटांचा दुराळा एका दिवसात ती पण. अक्षय, झालं का तुझं प्रिपरेशन? बोलून टाक पटकन, आपल्याकडे जागा नाही मोबाईल मध्ये. माझी 3 वाजता ताकद संपली होती खरं. हा, पण तरी मग मी तुला 4 तास ढकललेत. मग एनकरेज कोणी केलं? कोणी केलं? म्हणजे तू असा इन्स्पायर ह्या दुराळा करण्यासाठीच आलो होतो मी. वर्षातून हा पहिला ट्रेक असेल माझा दुराळा सोबतचा. आणि बऱ्याच दिवसातनी अक्षय पण जॉईन झालाय आमच्या बरोबर. पण पूर्ण जिरवली माझी आज 6 वाटांनी. चालेल, धन्यवाद. आता आम्ही परत जोरमध्ये उतरणार, तिथे मुक्काम असेल आमचा. नंतर उद्याची आपली 4 वाटांची भटकंती करून आपण परत रायरेश्वर बेसला जाऊ. समुद्री ठेवायला तिकडे कोळेश्वरच्या पाठरावरती. गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आता आम्ही उतरायला घेतोय, कारण की अंधार होईल. तर आता उतरायचा आमचा रूट असणार आहे. मध्येच जाऊन एक वाट उजवीकडे वळत डेबे वस्तीत जाते. ती डेबे वस्तीची वेगळी वाट आहे. इकडे डेब्यांची घरं आहेत. तिथून परत आपल्याला ट्रॅव्हल्स मारत परत पुलाकडे यायचंय आणि पुलातून जोरकडे जायचंय. म्हणजे आपल्या ह्या 2 वाटा होतील. इथं तुम्ही बघताल तर जोर गावातून येणारी सरळ एक वाट गणेश घाटाची, इकडे डेबे वस्तीची वाट आणि पलीकडे धनगर वाटाची. म्हणजे असे 3 वाटा आहेत, पण एकाच वाटेला फाटे फुटून त्या तयार झालेल्या आहेत. कमळगड. आता आम्ही जंक्शन पॉइंट पासून डेबे वस्तीच्या वाटेला लागलो, जी की डेबेवाडीत उतरेल आणि मग तिथून परत जोर, म्हणजे महाबळेश्वर पठाराच्या आमच्या या 2 वाटा होतील. तर या डेबे वस्तीच्या वाटेतील खूण आम्हाला वरती सांगितलेली की दगडावर दगड हे नैसर्गिक राहिलेले आहेत एकमेकांवर. तर तिथं आल्यानंतर ही राईट साईडची वाट दुसरीकडे जाते आणि ही आपल्याला लेफ्टची घ्यायची आहे, जी डेबे वस्तीत जाते. ही एकच लक्षात ठेवायची खूण. आपण पोहोचलेलो आहे डेबे वस्तीत. आता इथून नदी पात्राच्या बाजूबाजूने आपण परत त्या पुलावर जाऊ आणि मग जोरमध्ये जाऊ. जोरमध्ये जायला नाही, आम्हाला ही वाट करायची होती ते व्यवस्थित. आम्ही गणेश घाटल्यावरती गेलो. दूरला जायचं का तुझं? मग खायला सरळ जा. मागे गेली बघा, माझी वाट आधी पुलाव गेली. पुलाव खालच्या साईडला जा, सरळ जाऊ नका. पुलावच्या तिथे गेला की खालची पुलाकडे. हा, पुलापासून माहिती आहे ना माहिती? थोडंसं पाणी येते. डेबे वस्तीत आजींनी चहा ऑफर केलाय पाहुण्यांसाठी. अरे बाबा, काय चेच्या पाण्याने होत तेवढा. एक नंबर चहा. होय, गवतीच्या. चला, सगळ्या ट्रेकचा शीनच निघणार आहे. तेवढं आत्म्या तुमचं तेवढं समाधान, तेवढंच पुण्य. बस काय काय बाकी आहे. आला माझ्या दारातून तसं जायचं ते आपल्याला नाही आवडत. मी नाही बाबा, येडी येऊ कुणी येऊ, आपण कुणाला तसं जाऊ दिलं नाही. नाही, बरीच लोक बघतो आम्ही स्वतःहून विचारतात, म्हणजे चहा पाहिजे का. हो, एकूण पेत येत काय नाही पेत, म्हणजे आपलं विचारलेलं बरं असतं. जेवण कुठं करणार? जेवण शालारांकडं. आपण आता पोहोचलोय. किती वाजलेत? 8 वाजत आलेत. पुलावर पोहोचलोय. आता थोड्याच अंतरावर जोरगाव आहे, तिकडे जाऊन आजची भटकंती आपली समाप्त होईल. आता मामाकडे जेवण करून मस्त चिडी चाप, कारण उद्या परत चालायचंय आम्हाला बरंच. आपण पोहोचलेलो आहे जोर गावात. वाजलेत 8 वाजून 10 मिनिटं.
आता आपण आपल्या जेवणाच्या ठिकाणी जाऊ, मामांच्या तिकडे. तर मित्रांनो, अशा प्रकारे रायरेश्वर ते महाबळेश्वर या भटकंतीमधील आपला पहिला दिवस इथे संपतोय. यात आपण रायरेश्वर पठाराच्या 2, कोळेश्वर पठाराच्या 2 आणि महाबळेश्वर पठाराच्या 2 अशा तब्बल 6 सहाय्य पठारांच्या वाटांची भटकंती केलेली आहे. पुढच्या व्हिडिओत आपण या पठारांच्या आणखी नव्या जास्त वापरात नसलेल्या वाटांची भटकंती करत पुन्हा कंकवाडीत जाणार आहोत आणि तिथे जात आपल्या या 2 दिवसीय ट्रेकची सांगता होईल. तर लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि अशाच अपडेट अनवट घाटवाटांच्या व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.